नमस्कार, मी प्रियांका पंडित किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला शिंपल्या बनवून दाखवणार आहे। शिंपल्या आपण नेहमीच बनवतो वाटण टाकून, रश्याच्या शिंपल्या अशा, पण आज मी तुम्हाला गोवन टाईपमध्ये सुक्या शिंपल्या बनवून दाखवणार आहे। त्या कशा बनवायच्या आणि त्याला काय काय साहित्य लागतं चला आता बघूया। शिंपल्या बघा, व्हिडिओवर मी अशा ह्या कापून घेतलेल्या आहेत। ओला नारळ 1 वाटी घेतलेला आहे, 1 वाटी आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, थोडीशी मी कापलेली कोथिंबीर घेतली आहे, आमचा मालवणी मसाला हा स्पेशल घरगुती घेतलेला आहे, अर्धा चमचा मी हळद घेतली आहे, अर्धा चमचा मी मीठ घेतलं आणि 4 कोकम घेतले। या शिंपल्या आधी बघा आपल्याला 1 ग्लास पाणी टाकून अशा धुवून घ्यायच्या आहेत। हे पाणी आपल्याला टाकायचं नाहीये, नंतर शिंपल्यामध्ये हे आपल्याला वापरायचं आहे पाणी। तर गॅसवर मी ते कढई ठेवलेली आहे, तर आता मी फोडणीसाठी त्यात मी तेल घालते। तर तेलामध्ये आता आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट घालूया। पेस्ट बघा चांगली आता तेलात फ्राय झालेली आहे, तर ह्याच्यात आता आपण शिवल्या घालून घेऊया। शिंपल्या चांगल्या चमच्याने आपल्याला ह्या तेलात परतून घ्यायचे आहे। आता 1 चमचा आपण त्यात मीठ घालूया। आता ही हळद घालूया आणि हा मालवणी स्पेशल आमचा मसाला आहे घरगुती, तो मी घालते 2 चमचे। आता व्यवस्थित चांगलं ह्या परतून घेऊया मसाल्यामध्ये। आता शिंपल्यामध्ये आपण हे शिंपल्याचं जे पाणी आहे ते आता घालूया। आता हे गाळ आहे तो घालायचा नाहीये, त्यात खाली माती असते। आता ह्यात आपण 4 कोकम घेतले ते घालूया। आता ओला नारळ आहे तो सुद्धा आपण ह्याच्यात घालून घेऊया। व्यवस्थित हलक्या हाताने आपण ह्या ढवळून घेऊया। जोरात ढवळायचे नाही, तर माष्ट बाहेर येतात ना त्यातल्या। आता झाकण मारून पाणी सुकेपर्यंत ह्याला आता आपण शिजू देऊया। शिंपल्या बघा आपल्या ह्या शिजलेल्या आहेत, पाणी पण पूर्ण सुकलेलं आहे आणि शिंपल्या आपल्या ह्या छान अशा सुक्या आपल्या झालेल्या आहेत। शिंपल्या आपल्या तयार झाल्या आहेत। गॅस आता बंद करूया। वरून आता कोथिंबीर घालूया।
शिंपल्या आता प्लेटमध्ये आपण आता या काढून घेऊया. गोवन टाईपमध्ये आपल्या सुक्या शिंपल्या ह्या तयार आहेत. तुम्ही नक्की घरी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि कमेंट करून मला सांगा या शिंपल्या तुम्हाला कशा वाटल्या. धन्यवाद.